तर रामदास कदम जे बोलले ते खरं आहे असं नितेश राणे यांनी म्हटलंय। बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले ते खरं आहे असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। त्यावेळी स्वित्झर्लंडवरून कोण येणार होतं असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय। रामदास कदमांसारख्या श्वानांना किंमत देत नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। हो, पण खरंच आहे ते उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं। स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना। रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे। स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। हातांचे ठसे देखील घेतले असं ते म्हणतात। हो, म्हणून उत्तर मागा ना। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मातोश्रीकडून मागितलं पाहिजे। कदम हे ज्या शिंदे सेनेचे नेते आहेत, आज हा पक्ष स्थापन होऊन जवळजवळ 3 वर्ष झाली। मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला, एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का? आणि म्हणून अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही। अरे रामदास कदम, 2009 साली तू माझ्या विरोधात निवडणुकीमध्ये पराभूत झालास आणि त्यानंतर उद्धव साहेबांनी तुला विधान परिषदेचा आमदार केला, तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून तुला आमदार केला। 2 वेळेला तू मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून आमदार झालास। तू मुंबईकरता काय केलंस हे सांगितलं पाहिजे। त्याऐवजी एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणून सांगायचं, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर अस्लाद्य टीका करायच्या। अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम, छमछम बारवाले, महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे, ज्याला भडवेगिरी म्हणतात, त्या भडवेगिरी करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात।